जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। डोंगरदऱ्यातील जनतेचा आधारवड हरपला। राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्यावर शासकीय इतमामात भावपूर्ण अंत्यसंस्कार। धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्या निधनाने डोंगरदऱ्यातील सर्वसामान्य, उपेक्षित व आदिवासी जनतेसाठी आयुष्यभर झटणारा एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे। त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे भावोत्कट विधान आज राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे। माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्यावर आज नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले। त्याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री रावळ बोलत होते। यावेळी गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार सर्वश्री शिरीष कुमार नाईक, अमरीश पटेल, राजेश पाडवी, आमशा पाडवी, राम भदाणे, श्रीमती मंजुळा गावित, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, केसी पाडवी, पद्माकर वळवी, माजी आमदार शिरीष चौधरी, कुणाल पाटील, शरद पाटील, माजी खासदार बापू चौरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, रजनी नाईक, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता। यावेळी बोलताना मंत्री रावल म्हणाले, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे प्रदीर्घकाळ प्रभावी नेतृत्व स्वर्गीय नाईक यांनी केले। आदिवासी विकासमंत्री पदासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदे त्यांनी अत्यंत कुशलतेने व जबाबदारीने सांभाळली। सलग 40 वर्षे विधानसभेवर निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला। ही केवळ राजकीय कारकीर्द नव्हे, तर त्यांच्या कार्यावर, प्रामाणिकपणावर आणि नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेली नितांत श्रद्धा होती। आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि दुर्गम भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला। सत्तेच्या पदांवर असतानाही सामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही। त्यांची साधी राहणी, स्पष्ट भूमिका आणि माणुसकीची जाण यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून ओळखले जात होते। स्वर्गीय नाईकांचे सर्वपक्षीय नेत्यांशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते। हे नाते त्यांनी केवळ एका पिढीपुरते न ठेवता पुढील पिढीशीही आत्मीयतेने जपले। त्यांच्या व्यक्तिमत्वातील आपुलकी, स्नेह आणि माणुसकी याची हीच खरी ओळख होती। स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रती मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करतो। ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा प्रार्थना त्यांनी यावेळी व्यक्त केली। याप्रसंगी उपस्थित गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार सर्वश्री अमरीश पटेल, राजेश पाडवी, आमशा पाडवी, राम भदाणे, श्रीमती मंजुळा गावित, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, केसी पाडवी, पद्माकर वळवी, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील यांनीही आपले श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। Up. 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 थोड़ा मागे कर, कैमरा खाली कर तुझा। Up. 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 General Salute! Salami! Chef! Shoot!
भाऊ 2 मिनिटं भाऊ थांबजा. आमच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने टप्पा साहेबांनी किंवा साहेबांना ज्यांची साथ मिळाली त्यांना साहेबांची साथ मिळाली सरकारी बाजार समिती माजी सभापती बाजीराव पाटील माजी कोळगावचे विद्यमान आमदार आदरणीय अंशदादा उपस्थित आहेत. जिल्हा परिषद सदस्य अरुणजी पाटील सर्वांना आठवण राहील. युवा खासदार म्हणून मी पण प्रयत्न करेन. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला त्यामध्ये तालुका जाऊ दे मला बरोबर
पक्षाचा हा आदर्श आपण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दक्षता घेतला पाहिजे. त्यांचा आदर्श घेऊन आपण काँग्रेसकडे जे काय तत्व आहे ते तत्व त्याचे पहिल्यापासून त्या तत्वासाठी उतरले आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्यापासून घेतला पाहिजे. आणि मानतो माझ्या खड़े खड़े एक गोली भर रेडी पेश कर फायर फिर भर पेश कर फायर पेश कर फायर खाली कर Shotgun! Baju! Shot! Shotgun! Vishnu! अंतिम को सलामी देगा सलामी शॉट Baju! Shot! चौकड़ आइल में दाहिने चलेगा दाहिने मुड़ चौकड़ ऐसे तेज चल महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांचं खानदेशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांचं नाव होतं आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आलेत. स्वरूपसिंग दादा हे आमच्या खानदेशातील आणि महाराष्ट्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व होते. जवळपास 40 वर्ष विधानसभेमध्ये सदस्य 8 वेळा ते निवडून आले होते. 30 वर्ष कॅबिनेट मंत्रीच्या विविध खात्यांचे ते मंत्री होते.
देशाच्या लोकसभेमध्ये सुद्धा सदस्य होते आणि विविध पदांवर काम करून सामान्य लोकांचं, आदिवासी लोकांसाठी सातत्याने त्यांनी काम केलं. काल ज्या वेळेस ही घटना माहीत पडली त्यावेळेस राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःही त्यांच्या परिवाराशी फोनद्वारे संपर्क साधला आणि मला सरकारच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पाठवलंय. स्वरूपसिंग दादा हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते, अत्यंत मितभाषिक होते, पक्षाच्या पलीकडे त्यांचा संबंध होते, काँग्रेसचे ते दिग्गज निष्ठावंत नेते होते आणि सामान्य लोकांसाठी, आदिवासी बांधवांसाठी तळागाळात त्यांनी सेवा करण्याचं काम केलं. सामान्यातल्या सामान्य गरीब माणसापासून तर सहकार क्षेत्रामध्ये ऊसावर आधारित कारखाना निर्माण करण्याचं अनेक मोठे कार्य त्यांनी उभे केले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा, जिल्हा निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं आणि आदिवासी क्षेत्रामध्ये भारतामध्ये त्यांचं केलेलं काम हे गौरवण्यासारखं आहे. आम्ही सारे लोक त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आमच्या सर्वांसाठी ते एक लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणाचं स्तोत्र राहिलेत. पुन्हा पुन्हा निवडून येणं शक्य होत नसतं, पण तळागाळात जोपर्यंत त्यांनी सांगितलं की मी रिटायर होतो तोपर्यंत ते आमदार राहिले, असं प्रेम लोकांनी त्यांना दिलंय. आज देखील अंत्ययात्रेला सामान्यातला सामान्य माणूस, पहाडातला आदिवासी माणूस हा त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलाय. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आज स्वरूपसिंग दादा आमच्यामध्ये राहिले नाही. ते माझे नेते होते. राजकारणामध्ये माझ्या पदार्पण त्यांच्या हस्तेच झाला. त्यांनी मला आमदार बनवलं आणि मृतभाषी होते. दोघे डिस्ट्रिक्ट धुळे आणि नंदुरबारचे ते मोठे नेते होते आणि सगळ्यांना घेऊन चालणारे नेते होते. मोठे मोठे नेते त्यांनी बनवले आणि त्यांनी सगळ्यांना राजकारणामध्ये आणले. असे दत्तू अण्णा असो, रामराव दादा असो, असे मोठे मोठे नेते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामधून मी एक सामान्य नगराध्यक्षला आमदार बनवण्याचं स्वप्न त्यांनी मला दिलं आणि मला त्यांनी आमदार बनवलं. पुढच्या सर्व जीवन आमच्या बरोबर त्यांनी व्यतीत केलं. एक साधारण माणूस, एक गरीब माणूस, एक आदिवासी माणूस इतकं मोठं चोटीचा नेता होऊ शकतो, विचाराने ते एकदम पक्के होते आणि स्वर्गीय इंदिरा गांधीचे एकदम कट्टर समर्थक होते आणि त्यामुळे गांधी परिवारचा त्यांच्यावर फार मोठा वरदहस्त होता. असे नेता आमच्यामध्ये राहिले नाही आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे नेता म्हणून कितीतरी वर्ष त्यांनी काम केलं, त्या आमच्यामध्ये नाही आहे. आम्हाला सर्वांना दुःख आहे. त्या पूर्ण शोकाकुल पूर्ण परिवाराला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये ईश्वर त्यांना एक चांगलं जीवन दिलं आणि आज आमच्यामध्ये नहीं राहिले, त्याचा आम्हाला दुःख आहे. आज हमारे महाराष्ट्र के दिग्गज नेता स्वरूप सिंह भाई नाइक सर, कल उसका देहांत हुआ. ये देहांत होने से पूरा महाराष्ट्र और उसमें खास करके हमारा जो गुजरात का बॉर्डर इलाका है और उसमें ट्राइबल समाज कई बहुत बड़े लीडर थे. उन्होंने महाराष्ट्र सरकार में मेरे हिसाब से 25-30 साल तक मिनिस्टर रहे, वो भारत सरकार के एमपी भी रहे और उन्होंने ये सरकार में रहकर खास करके ट्राइबल जो एरिया है हमारा, इसमें बहुत डेवलप के लिए काम किए थे और उसका देहांत होने की वजह से ये पूरा जो हमारा एरिया है वो दुखी है. और आने वाले दिन में उसका जो परिवार है उसको भी भगवान ये दुख सहन करने की शक्ति दे और उनकी जो आत्मा है उसको भी परम कृपालु ईश्वर शांति दे, ऐसी मैं प्रार्थना करता हूँ. और आने वाले दिनों में ये जो नंदुरबार और नवापुर जो हमारा एरिया है, उन्होंने जो काम किए थे वो आने वाले दिन में भी जो हमारे दूसरे यहाँ के जो पॉलिटिकल लीडर हैं
वो करते रहे, इसी में अपेक्षा करता हूँ। सूर्याचा अस्त झाला. राजकारणातील पितामह आदरणीय लोकनेते स्वरूपसिंगजी नाईक साहेब हे आज तुमच्या आमच्यात नाहीत. फार दुःख आहे, फार वेदना होतात की या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा एकत्र असताना या नेत्याने सगळ्यांना घडवलं. असा कुठला आज राजकीय क्षेत्रामधले कुठला नेता नाही, कुठला कार्यकर्ता नाही की ज्यांना नाईक साहेबांनी घडवलं नाही. धुळे नंदुरबार जिल्ह्यावर अबाधित लोकांच्या मनावर राज्य करणारा आमचा एक नेता हरपला आहे. एक पितृतुल्य आमचं आज आमच्यात नाही आहे. फार दुःख आणि फार वेदना आहेत. एक इतिहास साहेबांनी केला की आमच्यासारख्या हजारो तरुणांना त्यांनी घडवलं. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारा हा आमचा नेता होता आणि आज ते आमच्यात नाही. फार वाईट वाटतं. वृद्धकाळाने साहेब आज जरी आमच्यात नसले पण ते आजही आमच्या मनामध्ये आहेत. साहेबांना आम्ही कधी विसरू शकत नाही. कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये 1998ला जेव्हा मी राजकारणात आलो, जिल्हा परिषद सदस्य झालो, तेव्हापासून तर आजपर्यंत साहेबांचा आशीर्वाद हा सदैव आमच्या बरोबर राहिला, गावित परिवारावर राहिला, आमच्यावर राहिला. आणि ते पितृतुल्य हरवलं. कुठंतरी दुःख आहे. पण या दुःखातनं सुद्धा त्यांच्या परिवाराला, आम्हाला सगळ्यांना भगवंत सांभाळण्याची शक्ती, सामर्थ्य देव. आणि हा इतिहास पुन्हा होणार नाही. साहेब पुन्हा परत येणार नाही. साहेबांनी जे केलं ते शब्दात मांडण्या इतकं नाही हो. साहेब फार मोठं होते, फार म्हणजे फार मोठं होते. ज्यांना समजला तो साहेब होता, ज्यांना नाही समजला तो फक्त स्वरूपसिंग नाईक होते. पण ज्यांना समजला ते पितृतुल्य होते. आणि अशा व्यक्तीला आज हा जिल्हा मुकला. तसेच नंदुरबार धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, तसेच राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष अनेक विभागांमध्ये जबाबदारीने काम करणारे, तसेच नंदुरबार धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पायाभरणी करणारे स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक साहेब यांचं काल दुःखद निधन झालं. त्यांच्या परिवारावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलंय. त्यांना त्यात ते दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव. आणि त्यांच्या या त्यांच्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातलं अनेक विभागांनी त्याची जबाबदारी पार पाडताना त्यांनी सर्व समाजांना सोबत घेत आदिवासी समाजाला त्यांनी मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या. आणि त्यांचे योगदान हे दोन्ही जिल्ह्यांसाठी अतिशय मोलाचं असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. त्यांच्या या दुःखद निधनामुळे संपूर्ण परिसर शोकाकुल झालेला आहे. त्यांच्या परिवाराला या दुःखात सहन करण्याची शक्ती देऊ परमेश्वर. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. ज्येष्ठ नेते आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेबांचं दुःखद निधन झालं. त्यांना अखेरचा निरोप आम्ही आज देतो आहोत. समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये खूप मोठा कालखंड, 1962 साली पहिले सरपंच ते झाले, तर आतापर्यंत अव्याहतपणे त्यांनी राजकारणामध्ये, समाज जीवनामध्ये काम केलेलं आहे. विविध भूमिका त्यामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. आमदार म्हणून काम केलेलं आहे, खासदार म्हणून केलेलं आहे, मंत्रिमंडळातले सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना आदिवासींच्या चांगल्या उत्कर्षासाठी काम केलेलं आहे. विशेषतः काँग्रेस पक्षाचं तत्वज्ञान, विचार याच्याची सातत्यानं त्यांनी जिव्हाळा ठेवला, प्रेम ठेवलं, एकनिष्ठ ते राहिले. आणि गांधी घराण्यातले सर्वात जास्त जवळचं व्यक्तिमत्व म्हणून देशामध्ये त्यांचा लौकिक कायम राहिलेला आहे. आजही आदरणीय सोनियाजी, आदरणीय खरगे साहेब, राहुलजी हे त्यांना सतत त्यांच्याबद्दल विचारपूस करत असतात. हे वैशिष्ट्य त्यांच्या जीवनाचं आहे. आदिवासी करता एक काम करणारा, जिव्हाळ्याचं नातं ठेवणारा असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे.